नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रवणबाळ निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, अनेक दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये पेन्शन मिळालेली नाही। मग त्यावर शासनाची बैठक होऊन शासनाने परिपत्रक काढले आणि त्यामध्ये शासनाने ज्या लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळालेले नाही अशा दिव्यांग लाभार्थ्यांच्या याद्या या ठिकाणी पाठवण्यात आलेल्या आहे। परंतु मग अनेक दिव्यांग बांधवांना प्रश्न पडलेला आहे की या याद्या कुठे पाहाव्यात आणि काही जणांचे त्या यादीमध्ये नाव नाही आहे। तर मग नाव नसेल तर मग दिव्यांग योजनेचा म्हणजेच 2,500 रुपये पेन्शनचा लाभ घेण्यासाठी काय करावे या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। मित्रांनो, ज्या दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये ऐवजी 1,500 रुपये आलेले आहेत त्यांनी त्यांच्या जवळच्या संजय गांधी निराधार योजनेच्या ऑफिसमध्ये तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक, दिव्यांग प्रमाणपत्र आणि युनिक ID कार्ड, मोबाईल नंबर हे सर्व डॉक्युमेंट जमा करावे असा आदेश सामाजिक न्याय विभागाने यांच्याकडून देण्यात आलेला आहे। दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID कार्डची पडताळणी करून DBT पोर्टलवर अपडेट करण्यात यावे जेणेकरून उर्वरित दिव्यांग लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोबर 2025 चे उर्वरित असलेले 1,000 रुपये इतके अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल। पण ते कधीपर्यंत करण्यात येईल हे अजूनपर्यंत सांगितलेले नाही। मग मित्रांनो, जेव्हा सर्व दिव्यांग बांधवांची याद्या पूर्ण होतील, यादीतले नाव पूर्ण होतील त्यावेळेस सर्व दिव्यांग बांधवांना एकत्रच या ठिकाणी शासन हे पैसे पाठवणार आहे असे सांगण्यात येत आहे। मग मित्रांनो, जवळपास 35,000 दिव्यांग या ठिकाणी 2,500 रुपये पेन्शनपासून वंचित राहिलेले आहे। मग ज्या दिव्यांग लाभार्थ्यांची दिव्यांग पोर्टलवर म्हणजेच या ठिकाणी DBT पोर्टलवर दिव्यांग नोंद त्यांना 2,500 रुपये आलेले नाहीत, अवघे 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत। परंतु मित्रांनो, सर्व दिव्यांग बांधवांनी म्हणजे ज्यांना 1,500 रुपये आलेले आहे अशा सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या तहसील ऑफिसमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र नेऊन दिव्यांग पोर्टलवर नोंद करण्यास सांगितलेले आहे। तर मग या ठिकाणी तात्काळ 2 दिवसात या ठिकाणी आपण हे प्रमाणपत्र ऑफिसमध्ये जाऊन तहसील ऑफिसमध्ये जाऊन दिव्यांग पोर्टलवर नोंद करून घ्यावे। तर काही ठिकाणी तहसील ऑफिसमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांकडून कागदपत्रे घेतल्या जात नाहीत, परंतु आता शासनाने या ठिकाणी परिपत्रक काढलेले आहे। तर त्या दिव्यांग लाभार्थ्यांची दिव्यांग योजनेमध्ये नाव आहेत परंतु 2,500 रुपये आलेले नाहीत अशा याद्या तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत। तर मग सर्व तहसील कार्यालयात या याद्या आलेल्या आहेत, त्यामुळे आता ते तुमच्याकडनं तुमचे जर नाव दिव्यांग योजनेत नोंदवलेले नसेल तर त्यांना तुमची नोंद करणे गरजेचे आहे, कारण की शासनाचा आदेश आहे। त्यामुळे सर्व कर्मचारी तुमच्या जाऊन आता हे कागदपत्र घेतील। तसेच ज्या दिव्यांग बांधवांचे त्या यादीमध्ये नाव नाही त्या दिव्यांग बांधवांनी पुढील प्रमाणे कागदपत्रे तहसील ऑफिसमध्ये नेऊन द्यावे, कारण की तहसील ऑफिसमध्ये चौकशी केली असता त्यांनी सांगितलेले आहे की 2,500 रुपये पेन्शन जमा झाली नाही याची माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की कागदपत्र जमा करणे गरजेचे आहे। तर मग कोणते कागदपत्र जमा करणे गरजेचे आहे तर आधार कार्ड, पॅन कार्ड, दिव्यांग दाखला, UDID कार्ड, बँक पासबुक याचे ओरिजिनल व झेरॉक्स घेऊन जाणे आणि आधार कार्डच्या झेरॉक्सवर मोबाईल नंबर लिहिणे व UDIDचे EKYC करून जाणे। मग मित्रांनो, ज्या दिव्यांग बांधवांची त्या याद्यांमध्ये नावं नाहीत त्या दिव्यांग बांधवांची सुद्धा DBT पोर्टलवर या ठिकाणी नोंद होऊ शकते। त्यासाठी आपण तहसील कार्यालयात जाऊन ही कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।